नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी माझ्या लाईफला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करते, लाईफला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी मी लाईफच्या एक एरियावर वर्क करते आहे आणि तीच माझी जी जर्नी आहे ती मी डॉक्युमेंट करते आणि तुमच्यासोबतही शेअर करते। आणि जर तुम्ही सुद्धा लाईफमध्ये स्टक फील करत असणार, तुम्हाला लाईफमध्ये अपग्रेड करायचं असेल, इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत अपग्रेडिंग एंटायर लाईफ हे जे चॅलेंज किंवा ही जी जर्नी आहे ती माझ्यासोबत तुम्हीही स्टार्ट करू शकता। तर मी सध्या वर्क करते आहे होम घर ह्या एरियावर। तर प्रत्येकालाच घरातील कामे ही कमी जास्त प्रमाणात करावीच लागतात आणि तीच कामे वेळेवर न केल्यामुळे गडबड, गोंधळ, मेस, क्लटर असं सगळंच घरात होत असतं। तर मी त्यासाठी सगळ्यात आधी केलं, घराचं छान असं डीप क्लिनिंग केलं, डिक्लटर केलं आणि हा एक होम रिलेटेड जो गोल होता किंवा एक टास्क होता तो मी कंप्लीट केला। पण हे एकदाच करून झालं असं होत नाही। साफसफाई करणं जस्ट अ गोल, ते शेवटचं डेस्टिनेशन नाही आहे, कारण रोजच्या रोज कामं ही असतातच। आपलं घर ऑर्गनाईज झाल्यानंतर त्यासाठीची एक लाईफस्टाईल सेट करणं आणि ती लाईफस्टाईल जगणं इम्पॉर्टंट। तर ह्या क्लीन केलेल्या घराला, डीप क्लिनिंग केलेल्या आपल्या घराला जास्तीत जास्त दिवस असं मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर यासाठी आपल्याला हेल्प करतील रुटीन सेट केल्या आणि त्या रेग्युलरली फॉलो केल्या तर नक्कीच आपले पीसफुल वाईब देणारं जे घर आहे ते जास्तीत जास्त दिवस असं मेंटेन राहील। तर मी माझी लाईफ इझी करण्यासाठी खूप साऱ्या रुटीन्स, हॅबिट्स ज्या आहेत त्या माझ्या लाईफमध्ये मी इन्क्लूड करणार आहे। होम रिलेटेड 3 रुटीन्स ज्या आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपलं घर असं सुंदर, नीटनेटकं, वेलकमिंग असं असेल। त्यातली पहिली म्हणजे मॉर्निंग क्लिनिंग रुटीन। ओके, जर सकाळच्या आपल्या कामांची रुटीन जर सेट असेल तर किमान हा आपला एक प्रश्न तरी सुटेल सकाळचा की मी कामांची सुरुवात कुठून करू। तर माझी मॉर्निंग क्लिनिंग मी डिवाईड केली आहे 7 स्टेपमध्ये। टिफिन रेडी करायचा असतो, त्यामुळे सकाळीच माझा स्वयंपाक झालेला असतो आणि ते झालं की मग मी माझ्या बाळाला झोपवते आणि बाळ झोपलं की मग माझ्या मॉर्निंग क्लिनिंग रुटीनला सुरुवात होते। सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप जी असते माझी ती म्हणजे टिफिन बनवल्यानंतर जे किचनवर मेस झालेला असतो ते क्लीन करणं, किचन काउंटर, किचन सिंक छान असं क्लीन करणं आणि ते काम झालं की अर्धं काम झाल्यासारखं वाटतं। हे झाल्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे कीप थिंग्स ऑन देअर प्लेसेस। घरातल्या सगळ्या वस्तू ज्या इकडं तिकडं पडलेल्या असतील त्यांना आधी मी त्यांच्या जागेवर ठेवते। फॉर एक्झाम्पल ग्लास असतील पडलेले किंवा बॅग असेल, आपण बाहेरून येतो आणि बॅग तशीच ठेवून देतो, तर त्या बॅगमधला सामान जागेवर ठेवणं, बॅग जागेवर ठेवणं, सकाळचं अंथरूण पांघरूण जे असतं ते जागेवर ठेवणं, बेड सेट करणं, नीट व्यवस्थित बेडशीट अंथरणं, त्याच्यानंतर जे कपडे असतील ते रचणं, ही कामं मी सेकंड स्टेपमध्ये करते। म्हणजेच काय, तर सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांच्या जागेवर मी ठेवते। आणि हे झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी असते, थर्ड स्टेप, ती म्हणजे डस्टिंग। जिथं डस्ट येते, धूळ येते ते रोजच्या रोज पुसून घेणं। जसं कपाटींवर, टेबलावर धूळ रोजच्या रोज येत असते तर ती ओल्या किंवा कोरड्या कापडाने ॲज पर रिक्वायरमेंट मी पुसून घेते किंवा वेट वाईप्सचा यूज करते। तसंच स्वयंपाक करतानाही पिठाचे हात, तेलाचे हात आपल्या इतर डब्यांना लागतात तर ते सुद्धा मी वेट वाईप्सने क्लीन करते। त्यानंतरची स्टेप म्हणजे झाडू मारणे। आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना, जे आधी मी तुम्हाला 2 स्टेप सांगितलं, कीप थिंग्स ऑन देअर प्लेसेस अँड डस्टिंग, तर ही स्किप करतात आणि डायरेक्टली झाडू मारायला सुरुवात करतात। बट त्यामुळे काय होतं, वस्तूंवरची जी डस्ट असते ती तशीच राहून जाते आणि गोष्टी त्यांच्या जागेवर न ठेवल्यामुळे एक मेसी लुक तयार होतो। तो मेसी जो लुक आहे तो टाळण्यासाठी आधीच्या ज्या 2 स्टेप आहेत त्या करायला हव्यात। आपलं घर नेहमी ऑर्गनाइज, क्लीन राहील आणि मेन म्हणजे जी आपण डीप क्लिनिंग केली आहे, एवढं जर थकलो आहे ते जास्तीत जास्त दिवस मेंटेन राहील। त्यानंतरची नेक्स्ट स्टेप ती म्हणजे मॉपिंग, घर पुसणं। तर आधी मी 3-4 दिवसातून किंवा संडे टू संडे असं घर पुसवून घ्यायची माझ्या नवऱ्याकडून, पण मात्र आता रेग्युलर पुसावं लागतं आहे कारण माझं छोटंसं बाळ हे घरभर रांगत फिरतं
तर आता उरलं टॉयलेट आणि बाथरूम क्लिनिंग. त्यापैकी टॉयलेट क्लिनिंग चं काम पण नवऱ्याकडे दिलेलं आहे आणि बाथरूम क्लिनिंग ही मी माझ्या अंघोळ जेव्हा मी करते तेव्हा क्लीन मी करून घेते. आणि लास्ट स्टेप जी असते ती म्हणजे कपडे सुकायला टाकणं. तर सुरुवातीलाच मशीन लावलेली असते आणि लास्टला मी ते कपडे सुकायला टाकते. हे सगळी क्लिनिंग झाली की मग मी झाडांना पाणी देते आणि माझी मॉर्निंग क्लिनिंग रुटीन इथं संपतं. अशी ही माझी मॉर्निंग क्लिनिंग रुटीन मी ऑलरेडी सेट केली आहे, पण ती मी कधी फॉलो करते तर कधी करत नाही. ज्या दिवशी मी रुटीनप्रमाणे केलेलं असतं सगळे कामं तर माझ्याकडे दिवसभर खूप सारा वेळ असतो. पण ज्या दिवशी मी ती रुटीन फॉलो करत नाही, मोबाईल स्क्रोलिंगला किंवा आळस येतो माझ्यात, तेव्हा मात्र मला तीच कामं दिवसभर पुरतात. तर आजपासून ही रुटीन जी आहे ती मला रेग्युलरली फॉलो करायची आहे. तर ही रुटीन मी माझ्या लाईफमध्ये आणून माझं टाईम सेव्ह करते, माझी प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करते आणि त्याचसोबत क्लीन, मेंटेन, ऑर्गनाइज्ड, सुंदर, नीटनेटकं असं घरही मला मिळतं आहे. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यात मी उरलेल्या ज्या 2 रुटीन्स आहेत ज्या मी ह्याच होम रिलेटेड ज्या रुटीन्स आहेत ज्या मी ॲड करणार आहे त्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर तुमची मॉर्निंग क्लिनिंग रुटीन सेट केली नसेल तर तुम्हीही ती बनवा आणि ती फॉलो करा. तर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया. बाय बाय. राम राम.